महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काल आपल्या आमदारकीचा आणि काँग्रेस पक्षाचा जो आहे तो राजीनामा दिलेला आणि त्यानंतर आज ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। आपण सध्या नांदेडमधील जे आहे ते नांदेड जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या मुख्य कार्यालयाजवळ आहेत आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सध्या शुकशुकाट पाहायला मिळतो। हल्ली या ठिकाणी कार्यकर्त्यांची जी आहे ती रेलचेल चालू असते। नांदेडमध्ये जे आहे ते काँग्रेस पक्षाचं एक मोठं वलय आहे। जवळपास 4 आमदार जे आहेत ते काँग्रेसचे आणि एक मराठवाड्यातला मोठा चेहरा म्हणून जे आहे ते अशोक चव्हाण यांना पाहिलं जातं आणि ते आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर काल मोठे 2 होर्डिंग्स या ठिकाणी होते काँग्रेसचे आणि यावर त्या होर्डिंग्सवर अशोक चव्हाणांचा फोटो असेल, सोबतच विधान परिषदेचे आमदार जे आहेत ते अमर राजूरकर यांचा देखील फोटो होता। परंतु आता हे या ठिकाणचे होर्डिंग जे आहेत ते काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं काढण्यात आलेले आहेत। 2 ठिकाणी जे आहे ते मुख्य होर्डिंग्स होते, सोबतच शहरात जे काही काँग्रेसचे होर्डिंग्स होते ज्यावर अशोक चव्हाणांचे फोटो होते ते होर्डिंग जे आहेत आता काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी काढायला सुरुवात केलेली आहे। शुकशुकाट या ठिकाणी सध्या पसरलेला आपल्याला माहित आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी जमा होत असत। अशोकराव चव्हाण जेव्हा नांदेडमध्ये यायचे त्यावेळेस आवर्जून या काँग्रेसच्या कार्यालयाला जे ते भेट देत होते। महत्त्वाचं हे संपूर्ण कार्यालय होतं। जिल्ह्यातल्या निवडणुका असेल, ग्रामीण भागातल्या निवडणुका असेल, त्याची रणनीती याच काँग्रेसच्या कार्यालयातून आखली जात होती। परंतु आता अशोकराव चव्हाण जे आहेत ते भाजपमध्ये जात आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी सध्या शुकशुकाट पसरलेला आहे। जे काही मुख्य बॅनर होते प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं लावलेले त्या बॅनरवर जे ते काँग्रेसचे बॅनर होते आणि त्या बॅनरवर अशोकराव चव्हाण यांचे फोटो होते। ते बॅनरच आता या ठिकाणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी काढलेले आहेत। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।